नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात बजेट सादर करण्याचा पायंडा होता. अनेक वर्षाचा हा रतिबा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात खंडित झाला. मोदी सरकारने 2017 पासून केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा पायंडा सुरू केला. यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प मांडतील. अंतरिम बजेट सादर करणाऱ्या त्या पहिला महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. अंतरिम बजेटमध्येच महागाई आणि स्वस्ताई समोर येते. जाणून घेऊयात मोदी सरकारने 2017 पासून काय स्वस्त केले आणि काय केले महाग. वर्ष 2024 या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला कर सवलतीसह इतर सवलत मिळू शकते. लोकसभेच्या तोंडावर एखादी योजना सुरू होण्याची शक्यता आहे. महागाईत सर्वसामान्य दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आयात निर्यातीविषयी धोरण निश्चित होऊ शकते. गेल्या वर्षी म्हणजे वर्ष 2023 मधील बजेटमध्ये मोदी सरकारने टीव्ही, स्मार्टफोन, मोबाईलमधील लिथियम आयन बॅटरीसारख्या वस्तू स्वस्त केल्या होत्या. तर सिगारेट, आर्टिफिशियल दागिने, विमान प्रवास महाग झाला होता. वर्ष 2017 मधील अर्थसंकल्पात एलईडी लॅम्प, सौर पॅनल, मोबाईलचे सर्किट बोर्ड, मायक्रो एटीएम, फिंगरप्रिंट मशीन, रेल्वे प्रवास, सौर टेम्पल ग्लासची आयात स्वस्त झाली होती. तर चांदीचे शिक्के, सिगारेट, तंबाखू, बिडी, पान मसाला, पार्सल, फिल्टर पाणी महाग झाले होते. वर्ष 2018 मध्ये मोदी सरकारने कच्चे काजू, सोलर टेम्पर्ड ग्लास स्वस्त केले. कार, मोटारसायकल, मोबाईल, सोने, चांदी, भाजीपाला, फळांचा रस, सूर्यापासून बचावात्मक चष्मे, इत्र, बूट, हिरे, दागदागिने, लॅम्प, हातातील घड्याळ, व्हिडिओ गेम महाग झाले. 2019 मध्ये मोदी सरकारने सेट टॉप बॉक्स, सुरक्षा उपकरणे, टीव्ही साठीचे पार्ट्स, कॅमेरा मॉड्यूल, मोबाईल फोन चार्जर स्वस्त केले होते. तर कार, स्लिप्स, एसी, सिगारेट, हुक्का, तंबाखू उत्पादने महाग झाली होती. वर्ष 2020 मध्ये साखर, दूध, सोया फायबर, सोया प्रोटीन, वृत्तपत्रासाठीचे कागद, दुसऱ्या प्रकारचे कागद स्वस्त झाले. उपचारांसाठी उपकरणे, बूट, फर्निचर, पंखे, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं, मातीची भांडे महाग झाली. वर्ष 2021 चे बजेट या अर्थसंकल्पात सोने, चांदी, चामड्याची उत्पादने, नायलॉन कपडे, लोखंड, स्टील आणि तांब्याची उत्पादनं स्वस्त करण्यात आली. मोबाईल फोन, चार्जर, आयात केलेली रत्ने, किमती दगड, आयात केलेले एसी, फ्रिज कॉम्प्रेसर, ऑटो पार्ट्स महाग झाले. वर्ष 2022च्या अर्थसंकल्पात नकली दागदागिने, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, पेट्रोलियम संशोधनासाठीची रसायने स्वस्त झाली. चॉकलेट, स्मार्टवॉच, इयरबड्स, इतर वस्तू महाग झाल्या. एकूणच सरकार आता आंतरिक अर्थसंकल्पात सरकारी खजिना लुटवणार असून निवडणुकीच्या तोंडावर खाण्यापिण्याच्या वस्तूसह सर्व काही स्वस्त मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.